प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने काही प्रखर असे दावे केले त्याच्याविषयी की तो कोण आहे. परंतु इस्रायलामध्ये यहुदी लोक त्या काळात त्यांच्या मंदिरात जात असत भक्ती करण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी, पापांची क्षमा करण्यासाठी, पापांची क्षमा मिळवण्यासाठी. परंतु अचानक एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या देशात, त्यांच्या रस्त्यांवर, गावाच्या प्रगट होतो आणि तो म्हणतो की जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर तुम्हाला मी सार्वकालिक जीवन देईन, तुमच्या पापांची क्षमा करीन, तुम्हाला शुद्ध करीन. आणि हे जे दावे त्याने स्वतःबद्दल केले की तो देवाचा पुत्र आहे, देव आहे, त्याचं समर्थन करण्यासाठी त्याने चमत्कार केलेत. आता आज हा दुसरा संदेश आहे. ख्रिस्त सर्वहून श्रेष्ठ ह्या संदेश मालिकेचं नाव आहे क्राइस्ट अमंग अदर गॉड्स. आणि आजचा आपला विषय आहे एक असाधारण जीवन, एक असाधारण जीवन, अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी, त्याने स्वतःविषयी काय म्हटलं त्याच्याविषयी आणि प्रामुख्याने त्याने केलेल्या चमत्काराविषयी बोलणार आहोत. की ते चमत्कार त्याने केले, त्याने जे दावे केले आणि त्याचं समर्थन करण्यासाठी तो कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने ते चमत्कार केले. उदाहरणार्थ मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, या ठिकाणी प्रभू येशूने केलेला एक चमत्कार आहे. मॅथ्यू चॅप्टर 12 and verses 22 to 28. मत्तई 12, 22 ते 28. मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. त्याने करून तो मुका बोलू लागला व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय थक्क होऊन म्हणाले, हा दावीदाचा पुत्र तर नसेल ना. परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती बालजबूल यांच्या साह्यानेच हा भूते काढतो. लोकांना कळलं, लोकांना वाटत होतं की हा दावीदाचा पुत्र असावा. परंतु शास्त्री परुषी, ज्यांना माहीत पाहिजे, जे इस्रायल लोकांचे धर्मगुरू होते, जे नियमशास्त्र शिकवणारे होते, ते म्हणतात की भूतांचा अधिपती बालजबूल यांच्या साह्याने हा भूते काढतो. किती गंभीर आरोप आहे. त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही. सैतान जर सैतानाला काढतो तर त्याच्यामध्ये फूट पडली आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? मी जर बालजबूल याच्या साह्याने भूते काढतो तर तुमचे पुत्र कोणाच्या साह्याने काढतात? यामुळे ते तुमचा न्याय निवाडा करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगाने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. आता हे परुषी एक गोष्टीविषयी ते खरं बोलत होते की सैतानाला देखील पावर आहे, सामर्थ्य आहे भूत काढण्याचं, चमत्कार करण्याचं, रोग बरे करण्याचं, अद्भुत कृत्य करण्याचं. ही एक गोष्ट त्यांना माहित होती. आणि तेव्हापासून प्रत्येक काळात आणि आजच्या शेवटच्या काळात देखील चिन्ह, चमत्कार यांची आपण वाढताना, सर्वत्र वाढत जाताना आपण पाहत आहोत. आणि इतर धर्मात नव्हे तर मंडळीमध्ये, येशू ख्रिस्ताच्या मंडळांमध्ये सुद्धा. परंतु तुम्हाला माहित आहे का, बरेच वेळेस सैतान ज्यावेळेस प्रगट होतो किंवा येतो त्यावेळेस तो एखादी शिकवण किंवा एखादं सत्य, एखादं तत्व घेऊन येत नाही, तर तो चिन्हाने चमत्कार दाखवून लोकांना फसवत असतो. सामर्थ्य. आणि आज आपण पाहतो की बरेचसे लोक, दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक ख्रिस्ती लोक, विश्वासणारे, हे चिन्हाने चमत्काराला बळी पडत आहे. शास्त्र सांगतं की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. परंतु अनेक लोक परीक्षा करत नाहीत. जर चमत्कार झाला, बरं झालं म्हणजे ते देवापासून आहे असं गृहीत धरतात आणि मग ते फसतात. म्हणून सैतान त्याचं सामर्थ्य काही शिकवणीने दाखवत नाही, शिकवण देत नाही,
तर त्याचं सामर्थ्य तो प्रगट करतो चिन्हाने चमत्काराने. तसंच आजकालच्या काळामध्ये आपण पाहतो की देवदूतांबद्दल एक विशेष जागृती मंडळांमध्ये झालेली आहे की देवदूत प्रगट झाले, देवदूत दिसले वगैरे. पण शास्त्र सांगतं की सैतान देखील प्रकाशाच्या दूताप्रमाणे प्रगट होत असतो. म्हणून तो देवदूत दिसला किंवा दिसले हे खरंच देवदूत आहेत का, हा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी पवित्र आत्म्याने जर आपण परिपूर्ण असलो आणि देवाच्या वचनाचं सत्य जर माहीत असलं तर आपल्याला खरं आणि खोटं हे ओळखू शकतो. तर आपण त्याच्यातला फरक जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक चिन्ह, चमत्कार, प्रत्येक आजार बरं होणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे असं नाही. परंतु याची दुसरी बाजू अशी की प्रत्येक चिन्ह आणि चमत्कार, प्रत्येक जे घटना घडतात, जे अद्भुत कृत्य घडतात, हे सैतानापासून आहे सर्व असं पण नाही. पॅरलली दोन्ही गोष्टी चालू आहे. देवाच्या आत्म्याचंही कार्य सुरू आहे आणि सैतान त्याच्या दुरात्म्यांचं देखील कार्य सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की हे जे धर्मगुरू होते इस्रायलाचे, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त जे चमत्कार करत आहे हे सैतानाचा अधिपती बालजबूल याच्याकडून नव्हे तर त्याच्या सामर्थ्याने करत आहे हे माहीत असायला पाहिजे. आणि याचे बरेचसे कारण आहे. निदान त्यांनी तरी असं म्हणायला नको होतं की प्रभू येशू सैतानाच्या साह्याने कृत्य करतो. पहिलं कारण हे की प्रभू येशूने केलेले चमत्कार हे वेगवेगळ्या प्रकारचे होते, वेगवेगळ्या प्रकारचे. तो लोकांना सैतानाच्या बंधनातून मुक्त करत होता. काही वेळेस ते आजार क्षणात बरं होत होते. तो दुष्टात्म्यांशी बोलत होता, दुरात्मे त्याच्याशी बोलत होते की तुमचा आमचा काय संबंध. आणि हे सैतान आणि त्याचे दूत किंवा त्याचे लोक करू शकत नाही, दुरात्मे करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त मृतांना जिवंत करीत होता, जसं त्याने लाजरला आणि ते एका तरुणाला जिवंत केला. परंतु सैतान असे कृत्य करू शकत नाही. तो चांगलं करू शकत नाही, बरं करू शकत नाही. दुसरं कारण हे की प्रभू येशूचे चमत्कार हे वेगवेगळ्या प्रकारचे होते. जीसस मिरेकल्स वर ग्रेटर इन काइंड अँड सेकंडली जीसस मिरेकल्स वर ग्रेटर इन व्हरायटी. वेगवेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे आंधळ्यांना दृष्टी देणं, मुक्या बहिऱ्यांना बरे करणं, लंगड्यांना बरे करणं, वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे चमत्कार होते. तिसरी गोष्ट ही, the third reason why the Pharisees should have known that Jesus was not performing these miracles by the power of Satan. The third reason is these miracles were different in their completeness. तिसरं कारण हे की शास्त्री पुरुषांना का माहित पाहिजे होतं की प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या साह्याने कृत्य काढत नाही. कारण प्रभू येशूचे चमत्कार हे पूर्ण होते, अर्धवट नव्हते. म्हणजे आंधळा माणूस त्याचा एकच डोळा बरा झाला, दुसरा नाही असं नव्हतं. किंवा दोन कानाने बहिरा एकच कान बरा झाला, दुसरा नाही असं नव्हतं. ते परिपूर्ण चमत्कार, द हिलिंग्स वर कम्प्लीट. आजकाल बऱ्याचशा वेळेस असं पाहायला मिळतं आपल्याला की काही लोकांच्या प्रार्थनेच्या द्वारे काही मीटिंग मध्ये तात्पुरतं बरं वाटतं, तेव्हा बरं वाटतं आणि नंतर तो प्रॉब्लेम जो आहे तो परत तसाच राहतो, परत ती समस्या निर्माण होते. परंतु पवित्र आत्म्याकडून प्रभू येशूचं जे कार्य असतं ते परमनंट आणि परिपूर्ण असतं, ते अर्धवट नसतं. म्हणजे हळूहळू किंवा थोडंसं बरं होत नाही तर पूर्ण बरं होतं. प्रभू येशू त्यांना पूर्ण बरं करत असते. आणखी एक गोष्ट अशी की प्रभू येशूने केलेले चमत्कार हे तात्काळ इन्स्टंट होते. आणि चौथं कारण हे, शास्त्री पुरुषांना माहित पाहिजे होतं की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या सामर्थ्याने कार्य करत आहे, चमत्कार करीत आहे, सैतानाच्या साह्याने नाही. कारण प्रत्येक चमत्कार केल्यानंतर तो त्या चमत्काराचा अर्थ किंवा त्या चमत्कारात काय संदेश आहे, त्याच्यातून त्याला लोकांना काय सांगायचं आहे, हा संदेश तो देतो. म्हणजे प्रत्येक चमत्कारामध्ये एक संदेश होता. आणि हे जसं 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन त्याने 5,000 प्लस लोकांना जेवण दिलं आणि 12 टोपल्या होत्या.
आणि नंतर त्याने त्यांना शिक्षण दिलं की स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर मी आहे, जो कोणी मला खाईल त्याला कधी भूक लागणार. म्हणजे प्रत्येक चमत्कारामागे एक संदेश होता की तो कोण आहे हे दाखवण्यासाठी, तो जे दावा करत आहे स्वतःविषयी ते सिद्ध करण्यासाठी ते चमत्कार तो करत होता. आता आपण पाहू की चमत्काराच्या द्वारे 3 प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा अधिकार प्रकट केला. चमत्काराद्वारे 3 प्रकारे ख्रिस्ताचा अधिकार प्रकट झाला. की त्याला कोणता अधिकार होता? अनेकांच्या दृष्टीने तो अनेक देवांपैकी एक देव आहे किंवा एक थोर पुरुष संत महात्मा आहे. आणि म्हणून काही लोकांना तो देव आहे, देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवायला कठीण जाते. त्यांना ते खरं वाटत नाही. आज कदाचित तुम्ही ते असा प्रभू येशू ख्रिस्त एक व्यक्ती म्हणून होऊन गेला, तो ख्रिस्ती लोकांचा किंवा यहुद्यांचा देव असा विश्वास, परंतु तो निर्माण करता देव आहे, तो देव जो पुत्र आहे असा कदाचित तुमचा विश्वास नसतो. म्हणून आजच्या संदेशावरून आपण हे पाहू की ख्रिस्ताचा अधिकार, कोणत्या अधिकाराने त्याने हे चमत्कार केले आणि त्या अधिकारावरून तो कोण आहे हे कसं सिद्ध होतं. पहिली गोष्ट, हे चमत्काराने त्याचा अधिकार दिसून येतो. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट हा की निसर्गावर आणि भौतिक जगावर, सृष्टीवर असलेला त्याचा अधिकार. क्राइस्ट ऑथॉरिटी ओव्हर द नॅचरल अँड फिजिकल रिॲम. द फर्स्ट पॉइंट, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला चमत्कार केला, ज्यावेळेस त्याने त्याच्या कार्याला सुरुवात केली, ती लग्न समारंभाने केली. म्हणजे लग्नाला देवाच्या दृष्टीने किती महत्व आहे. पहिला चमत्कार आंधळ्याला बरं करण्याचा, रोग्यांना बरं करण्याचा नव्हता, तर लग्न अटेंड केलं, लग्नात त्याने चमत्कार केला. याच्यावरून देवाच्या आणि त्याच्या दृष्टीने लग्न विवाह किती महत्वाचा आहे त्याने दाखवून दिला. त्याने ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याला सांगण्यात आलं की द्राक्षरस संपलेला आहे, त्याने सांगितलं की ते रांजण पाण्याचे काठोकाठ पाण्याने भरा. आणि मग त्या चाकरानं सांगितलं की आता त्याच्यातलं काढून जो प्रमुख आहे त्यांना द्या. आणि त्यांच्या हाताने त्या रांजणातून तिथपर्यंत नेत असताना त्या पाण्याचा द्राक्षरस झालेला आहे. हे अनैसर्गिक आहे. याच्यावरून प्रभू येशूचा निसर्गावर असलेला अधिकार, भौतिक जगावर असलेला अधिकार प्रगट होतो. त्याच्यानंतर आपण वाचतो की एक दिवशी ज्यावेळेस तो आणि शिष्य बोटीतून जात होते आणि रात्रीच्या वेळेस वादळ वारं सुटला आणि त्यांना भीती वाटू लागली शिष्यांना की बोट बुडेल. आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जाग केलं, उठवलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने उठवून वाऱ्याला दटावलं, समुद्राला दटावलं. आणि शास्त्र सांगते की समुद्र शांत झाला, वारा पडला. आणि हे सर्व अचानक झालं. आणि ज्या शिष्यांचं आयुष्य समुद्रावर गेलेलं होतं, चाललेलं होतं, ज्यांचा धंदाच मासे धरण्याचा होता, त्यांनी आयुष्यात असं पाहिलं नव्हतं की अचानक वारा थांबतो, अचानक लाटा थांबतात. आणि ते म्हटलं की काय हा माणूस, समुद्रावर वाऱ्यावर देखील त्याचा अधिकार आहे, समुद्र देखील त्याचा ऐकतो. मी याच्यावरून प्रभू येशूने समुद्रावर आणि वादळावर त्याचा अधिकार दाखवला. नंतर आपण पाहतो असा एक चमत्कार की ज्यावेळेस रात्रभर त्यांनी कष्ट करू समुद्रात जाऊन त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं, पण ज्यावेळेस प्रभू येशूने उपदेश संपवून त्यांना सांगितले की आता तुमची बोट ही उजव्या हाताला करा. ज्यावेळेस त्यांनी त्याच्या आज्ञेवरून तसं केलं, दिवसाचे मासे हाती लागत नसतात, वर येत नसतात, पण दिवसा इतके मासे हाती लागले की त्या बोटी बुडू लागल्या. हे अनैसर्गिक आहे. निसर्गावर असलेला प्रभू येशूचा अधिकार. हे चमत्कार याच्यासाठी झाले की प्रभू येशूने दाखवून दिलं की निसर्गावर त्याला अधिकार आहे. आता हे चमत्कार कशासाठी, याची गरज काय? का ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्यावेळेस भूमीला शाप लागला, माणसाच्या पापामुळे सर्व सृष्टीला शाप लागला, प्राणी मात्रांना पशुपक्ष्यांना शाप लागला, ही भूमी शापित झाली. आणि तेव्हापासून तुम्ही आणि मी शापित भूमीवर जगत आहोत.
म्हणून भूकंप आणि वादळ आणि पूर परिस्थिती आणि या नैसर्गिक आपत्ती की ज्याच्यावर माणसाने अजूनही दावा मिळवलेला नाही, माणसाने अजूनही निसर्गावर नियंत्रण माणूस मिळवू शकलेला नाही आणि मिळवू शकणार नाही. म्हणून हे चमत्कार जे प्रभू येशू ख्रिस्ताने केले याच्यावरून त्याचं निसर्गावर कसं नियंत्रण आहे, सृष्टीवर कसं नियंत्रण आहे हे त्याने दाखवलं, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि म्हणून तो जे म्हणत होता की मी देवचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहे, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो, पापाची क्षमा करू शकतो, हे जे त्याचे स्वतःविषयी जे त्याने दावे केले हे खरे आहेत, सत्य आहेत हे आपण समजू शकतो. कारण त्या दाव्यांना त्यांनी चमत्कार करून बॅकअप केलेला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने कधी त्याचा सामर्थ्याचा दुरुपयोग केला नाही. त्याने 5,000+ लोकांना 5 भाकरी आणि 2 माशाने जेव घातलं आणि 12 टोपल्या उरल्या. परंतु ज्यावेळेस त्या याकोबाच्या विहिरीवर तो तहानेला थकलेला बसला, शिष्य, शास्त्र सांगतं की शिष्य गावात जेवण आणायला गेले, भोजन आणायला गेले आणि तो त्या विहिरीवर बसलेला होता. का? तो जेवण भाकरी तयार करू शकला नसता? करू शकला. म्हणजे त्याने त्याच्या अधिकाराचा दुरुपयोग केला नाही, स्वतःसाठी फायदा केला. तर पहिलं कारण की हे चमत्कार, प्रभू येशूचे चमत्कार निसर्गावर आणि सृष्टीवर असलेला त्याचा अधिकार दाखवतात. The miracles of Jesus prove his power over nature and the physical world. दुसरी गोष्ट, his miracles showed that he had authority over the moral realm. प्रभू येशूने केलेले चमत्कार हे नैतिक क्षेत्रावर त्याचा अधिकार आहे हे दाखवतो. नैतिक क्षेत्रावर अधिकार म्हणजे काय? आपण वाचू, एक घटना आहे मार्क शुभवर्तमानाच्या 2रा अध्याय, मार्क चॅप्टर 2 वर्सेस 1 to 12. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या ऐकण्यात आले. तेव्हा इतके लोक जमले की दाराच्या बाजूला देखील त्यांना जागा होईल. मग त्याने त्यांना संदेश दिला. मग त्याच्याकडे एक पक्षघाती मनुष्याला लोक घेऊन आले, त्या चौघांनी उचलून आणले. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जावे ना, म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथले छप्पर उतरून काढले आणि वाट करून तिच्या तो ज्या बाजेवर पक्षघाती निजला होता तेथे त्यांनी ती खाली सोडली. लोक जमलेले आहेत त्या खोलीमध्ये, त्या घरामध्ये, आणि वरचं छप्पर त्याने उघडलं आणि बरोबर मधोमध प्रभू येशूच्या पुढे ती बाज ज्याच्यावर तो पक्षघाती म्हणजे पॅरालिसिस झालेला मनुष्य, तो त्याच्या पुढे सोडला. येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हटले, आणि आता ऐक, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. काय म्हटलं? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पण त्यांनी तर त्याला बरं होण्यासाठी ठेवलेलं. पण प्रभू येशू बरं न करता अगोदर त्याला म्हणतो की मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. जरा विचार करा. तेव्हा कित्येक शास्त्री तेथे बसले होते. ते आपल्या मनात असा विचार करीत होते की हा या प्रकारे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. त्यांना वाटलं हे असं बोलणं चुकीचं आहे. आणि मग ते म्हणतात, एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणाच्याने क्षमा करतो? पापांची क्षमा फक्त देव करतो आणि हा म्हणतो तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं हा काय स्वतःला देव समजतो, हा काय देव आहे, असं कसं म्हणू शकतो? ते आपणात असा विचार करीत आहे. येशूने आपल्या आत्म्यात तात्काळ ओळखून त्यांना म्हटले. बघा, त्यांचे विचार, देव तुमच्याने माझे विचार दुरून ओळखतो. तात्काळ त्यांना म्हटले की तुम्ही आपल्या मनात हे विचार का करता? तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे, यातून कोणतं सोपं? तो त्यांना प्रश्न विचार. त्याला माहित होतं यांच्या मनात काय चाललं. त्याला माहित असतं की तुमच्या मनात यावेळेस काय चाललं.
परंतु तो म्हणतो की कोणतं सोपं आहे? पापांची क्षमा झाली असं म्हणणं सोपं, की आपली खाट उचलून चालू लाग असं म्हणणं सोपं? म्हणजे बरं करणं सोपं की पापांची क्षमा करणं सोपं? कोणतं सोपं? आणि मग काय झालं बघा, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून. अधिकार शब्द अंडरलाईन. प्रभू येशूच्या अधिकाराबद्दल आपण बोलत. मनुष्याच्या पुत्राला, त्याने स्वतःला मनुष्याचा पुत्र, कारण तो मनुष्य म्हणून जगात आला, आणि देवाचा पुत्र, हे दोन्ही शीर्षक, दोन्ही टायटल त्याने. मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करायला अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. आणि काय झालं? मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखता निघाला. लगेच, ताबडतोब, हळूहळू नाही, थोडं थोडं नाही, की आता उठून बसता यायला लागलं, मग चालता यायला. तो तात्काळ उठला, आपली बाज उचलली आणि त्या सर्वांच्या देखत चालतात. यावरून सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीही पाहिले नव्हते. आता हा जो चमत्कार केला त्याच्यामध्ये एक सत्य, एक धडा, किंवा याचा अर्थ काय, हा चमत्कार का केला? की प्रभू येशूला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. पापाची क्षमा जर फक्त देवच करू शकतो, तर तो देव आहे, मनुष्य रूपाने देहाने आलेला देव आहे, हे त्यांना दाखवण्यासाठी. अनेक लोक म्हणतात की येशू ख्रिस्त देव नाही, अनेक देवांपैकी एक देव आहे. तो कोणीतरी संत, महात्मा, थोर पुरुष आहे किंवा संदेश आहे वगैरे वगैरे. परंतु पापांची क्षमा झालेली आहे, त्यांच्या पापांची क्षमा झालेली होती, त्याने त्याच्या पापांची क्षमा केली आणि नंतर म्हटलं की उठ, आपली बाज उचलून चालू. क्षमा पण केली, त्याला बरं पण केलं आणि हे दाखवून दिलं, आणि तो उठून चालू लागला. यावरून त्याच्या पापांची त्यांनी क्षमा केली, ती क्षमा झालेली आहे हे दिसून आलं, आणि म्हणून तो उठून चालू लागला. म्हणजे ह्या चमत्कारावर प्रभू येशूला पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे, आत्मिक क्षेत्रात अधिकार आहे, नैतिक क्षेत्रावर अधिकार आहे, हे दाखवून दिलं. योहान 9 मध्ये आपण एक चमत्कार असा वाचतो की योहान 9वा अध्याय, एक मनुष्य जो जन्मता आंधळा होता त्याला प्रभू येशूने बरं केलं. आणि नंतर ज्यावेळेस त्याच्याबद्दल चर्चा झाली, सांगण्यात त्याने सांगितलं की आत्मिक अंधकार दूर करण्यासाठी, आत्मिक दृष्टी देण्यासाठी तो आलेला आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि वचन 1 ते 2, तो तिकडून जात असता त्याने एक जन्मताच म्हणून अंध मनुष्याला पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्याने विचारले, गुरुजी, याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आई बापाने? आजही लोकांना असं वाटतं, एखादा माणूस व्यंग असला, एखादी समस्या असली, तर आई वडिलांनी किंवा पूर्वजांनी पाप केल्यामुळे ते झाले. परंतु येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा जन्माला, म्हणून हा असा जन्म. म्हणजे काही गोष्टी, काही व्यंग अशासाठी असतात की त्या व्यक्तीच्या द्वारे देवाचं सामर्थ्य प्रगट व्हावं, ती व्यक्ती त्या कुटुंबात, त्या घराण्यात साक्ष म्हणून व्हावी की देव काय करू शकतो. म्हणून असे लेकरं, असे मुलं जन्माला येत असतात काही वेळेस. मग ज्याने पाठवले त्याची कार्य आहे तोपर्यंत, वचन 5, मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंक्याने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला म्हटले की जा, शिलो म्हणजे पाठवलेल्या तळ्यात जाऊन. पाठवलेल्या नावाचं एक तळ होत, ज्याचं नाव होतं इब्री भाषेत शिलो. दुसऱ्या तिसऱ्या तळ्यात नाही, त्याच तळ्यात जाऊन धुवायला. आता पॉइंट असा आहे की प्रभू येशूने त्या शिलो नावाच्या तळ्यात या आंधळ्या माणसाला डोळे धुवायला का पाठवले? आणि याचं उत्तर असं आहे की त्या तळ्याचं नाव शिलो म्हणजे पाठवलेला,
म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाने पाठवलेला इस्रायलचा मसीहा आहे, देवाचा पुत्र आहे, हे सिद्ध करण्यासाठी. कारण त्या तळ्यात जाऊन तो बरं होणार डोळे धुवून, म्हणून त्याला शिलो नावाच्या तळ्यात पाठवले. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळं सोडून आला. म्हणजे याच्यावरून आणि नंतर आपण वाचतो जेव्हा चर्चा झाली या चमत्काराविषयी, की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार. आत्मिक अंधकार दूर करण्यासाठी, आत्मिक दृष्टी देण्यासाठी तो आलेला. म्हणून हा शारीरिक चमत्कार दृष्टी देण्याचं, आत्मिक दृष्टी प्रभू येशू देऊ शकतो, आत्मिक अंधकार दूर करू शकतो, हे सिद्ध करण्यासाठी. म्हणून दुसरी गोष्ट, प्रभू येशूच्या चमत्कारावरून नैतिक किंवा आत्मिक अधिकार आहे. प्रभू येशूला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, आत्मिक जगावर अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्याने चमत्कार केले. आणि तिसरं कारण हे की प्रभू येशूच्या चमत्कारावरून त्याला अनंत काळावर, मृत्यूनंतरच्या जीवनावर अधिकार आहे, मृत्यूवर अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी. The third reason is Jesus also had authority over the eternal realm. The reason he performed miracle was to show that he had power over death. आणि म्हणून आपण पाहतो की कोणत्याही धर्म प्रमुखाने, कोणत्याही संदेश त्याने, कोणत्याही व्यक्तीने मृतांना जिवंत केलेलं नाही. जीवन देणारा फक्त देव आहे. आणि ज्यावेळी देव ते करतो त्यावेळेस ते होऊ शकतो. योहान शुभवर्तमानाच्या 11 अध्यायामध्ये एक घटना आहे, त्याच्याच थोडस पुढे योहान 11 मध्ये, की मृत लाजार नावाच्या एका मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने कसं जीवन केलं. ज्यावेळेस तो मरण पावला, 4 दिवस होऊन गेले होते, आणि ज्यावेळेस तो मरण पावल्यानंतर प्रभू येशूची लाजार आणि त्याच्या बहिणीची जवळचे घनिष्ठ संबंध, आणि त्याला बातमी आली की लाजार मरण पावलेला. तरी प्रभू येशू ख्रिस्ताने लेट केलं, तो होता त्याच ठिकाणी राहिला. त्याने जसं काही लाजारला मरायला आणि मरून जायला वेळ दिला. आणि मग 4थ्या दिवशी सर्व काही होऊन गेल्यानंतर, जसं काही 3ऱ्या दिवसाचे फुलं टाकून गेल्यानंतर 4थ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांबरोबर आला. आणि काय झालं बघा, योहान शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 21व्या वचनापासून आपण वाचूया. मार्था येशूला म्हणाली, म्हणजे लाजारची बहीण, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणाला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. बघा, प्रभू येशूने स्वतःविषयीचा काय दावा, स्वतःविषयी काय म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि असं कोणी कधी म्हटलं होतं का? कोणीही कधी म्हटलेलं नाही. आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, याचा तो विश्वास धरतेस काय. आणि मग पुढे जर आपण वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, तो त्या कबरेजवळ गेला, त्याने हाक मारली आणि लाजारला जिवंत केलं. लाजार जो 4 दिवसापासून मरण पावलेला होता तो जिवंत झाला. आता हे अशा चमत्कारावर आपण काय समजू शकतो? येशू ख्रिस्त अनेक देवांपैकी एक देव आहे, थोर पुरुष आहे, की खरंच देव आहे, देवचा पुत्र आहे. हे चमत्कार हे सिद्ध करतात की प्रभूला मरणावर सुद्धा अधिकार. मनुष्याचा शत्रू, शेवटचा शत्रू मरण. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर मरण पावला, शास्त्र सांगतं की त्याने तुम्हासाठी मरण सोसले, मरणाचा अनुभव घेतला, आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्याने मरणावर विजय मिळवला. आणि म्हणून आपण जे त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे, आपल्याला ही आशा आहे की आपल्याला जरी मरण आलं
तरी आपण पुन्हा जिवंत होऊ. तो म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पापाचं वेतन मरण आहे. माणसाने पाप केलं, मरण आहे. परंतु देवाने शेवटला आदाम जगात पाठवला, प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याद्वारे जीवन उपलब्ध करून दिलं. तो मरण पावला आणि पुन्हा उठला. आणि याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताला मरणावर देखील अधिकार आहे हे सिद्ध. आणि जर तो मृतातून जीवन करू शकतो तर तो पापाची क्षमा करू शकतो, सार्वकालिक जीवनही देऊ शकतो आणि रोग देखील बरे करू शकतो. जर मोठी गोष्ट करू शकतो तर छोट्या गोष्टी पण करू शकतो. म्हणून जे काही त्याने स्वतःबद्दल दावे केले की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय देवाकडे कोणाला जाता येत नाही, मी तुमच्या पापांची क्षमा करू शकतो, मी तुम्हाला मुक्त करू शकतो, हे दावे केल्यानंतर त्याने चमत्कार केले, सिद्ध करून दिलं, दाखवून दिलं की तोच देव आहे, तोच देवाचा पुत्र आहे. आता आश्चर्याची गोष्ट ही की ज्यांनी प्रभू येशूचे चमत्कार लाईव्ह प्रत्यक्षात पाहिले, जे त्या काळात होते, त्या सगळ्यांनीच विश्वास ठेवला असं नाही. सगळ्यांनी त्याला स्वीकारलं किंवा देव आहे असं मानलं असं नाही. तेव्हाही तसं झालं, आजही तसंच होतं, इतिहासातही तसं. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार. म्हणजे खोलून गेला बाई. स्वीकार करू शकता किंवा त्याला नाकारू शकता, त्याच्याकडे येऊ शकता किंवा त्याला टाळू शकता. आणि म्हणून निर्णय हा तुमच्या हातात. आणि जर आपण योग्य निर्णय घेतला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो आपल्या पापांची क्षमा करेल. पण जर आपण त्याला टाळलं, आज जर त्याच्याकडे वळलो तर एक दिवशी तोच आपला न्याय करणार आहे. या कृपेच्या काळात आज तो तारणार आहे, पण लवकरच तो न्यायाधीश म्हणून प्रगट होणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला कसा प्रतिसाद द्यायचा हा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय. त्याला स्वीकारायचं की नाकारायचं, कारण या निर्णयावर माणसाचं अनंत काळचं भवितव्य, स्वर्ग की नरक, हे अवलंबून असतं. आज तुमचा निर्णय काय आहे? योग्य ते निर्णय घ्या. पापांची क्षमा प्राप्त करून सार्वकालिक जीवनात परमेश्वर हे वचन असेल. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. आणि जर ह्या संदेशाच्या द्वारे, ह्या वचनाच्या द्वारे देव तुमच्याशी बोलला असेल तर अशा प्रकारे प्रार्थना करा, अशा प्रकारे करा. ही प्रार्थना जशी तुमची प्रार्थना म्हणून करा. हे प्रभू येशू, मी तुझं वचन ऐकलेलं, तू माझ्यासाठी या जगात आलास, माझे पाप, माझे शाप पाहिलेस, असा मी विश्वास ठेवतो. मी आजपर्यंत तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, पण आज मी माझं समर्पण तुला करतो. तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर, मला नवीन जीवन दे, आणि आजपासून माझा देव आहे. आणि अशी जर प्रार्थना तुम्ही मनापासून केली असेल तर नक्कीच त्याने ती ऐकलेली आहे. आणि जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला असेल, स्वीकारला असेल, तर त्याचे आभार माना, कारण तो जीवन देणारा देव, कारण त्याला सर्व स्वावर अधिकार आहे. त्यावेळेस प्रभू पुन्हा एकदा तुझ्या वचनाने तू आमची भेट घेतलीस, हे दिव्य सत्य तुझ्या वचनातून प्रगट केलंस, आम्ही तुझे आभार. त्यावेळेस ऐकत असलेल्या प्रत्येकाला तुझ्या स्वाधीन करीतो. अनेकांशी तू बोललेला आहेस असा माझा विश्वास आहे. की तू कोण आहेस? तू देव आहेस, देह धारण करून आलेला देव, देवचा पुत्र आहेस. तुला आकाश आणि पृथ्वीवर, सृष्टीवर, निसर्गावर, पापावर, मृत्यूवर अधिकार आहे.
आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, हे दिव्य सत्य तू आम्हाला प्रगट केलं. आज ज्यांना तू निवडलेला आहेस, नेमलेला आहेस, तुझ्या कृपेत जे आहेत प्रभू, प्रत्येकाला तुझ्या ज्ञानात कृपेत तू वाढ. त्यावेळेस तुझे लोक जे जॉईन झालेले आहेत, ज्या ज्या ठिकाणाहून जिथून कुठून ते आहेत, त्या प्रत्येकाबद्दल मी तुझ्या आभार. प्रत्येकास तुझा स्पर्श, तुझ्या कृपेत ज्ञानात तू वाढ. प्रत्येक अंधकाराची सत्ता येशूच्या नावात दूर. प्रभू, तुझ्या नावात अधिकार असल्याने प्रत्येक विकाराचा आत्मा येशूच्या नावात दूर. प्रत्येक दुरात्मा येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक दुःख आजार प्रभू येशूच्या नावात बघ. प्रत्येक गरज ख्रिस्त येशूच्या नावात पूर्ण. तू कोण आहेस आणि काय करू शकतो, प्रत्येकाला सिद्ध कर. जे विश्वासाने मागत यावेळी ज्यांना तुझा स्पर्श केलास, आम्ही तुझ्या आभार. नवीन अभिषेकाने, नवीन सामर्थ्याने यावेळी तुझं सामर्थ्य त्यांच्यावर उतरत असताना, मुक्त केलं असताना, मोकळं केलं असताना, आम्ही तुझे आभार. आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. आणि हा संदेश नंतर जे युट्यूब आणि इतर माध्यमातून जे कोणी आहेत त्यांच्या जीवनात कार्य, त्यांनाही तुझ्याविषयीचे सत्य प्रकट करू, त्यांनाही तुझ्या आणि होऊ दे तुझं काम. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या असतो. आमेन.